नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज मी तुम्हाला काबुली चना राईस अशी एक रेसिपी दाखवणार आहे. ही खूप छान रेसिपी आहे. साऊथकडे आणि उत्तर भारतातही ही रेसिपी करून खाल्ली जाते. चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि आपलं सारं साहित्य पाहूया. हे बघा, काबुली चण्यासाठी आधी हंडीमध्ये मी तूप घालून ठेवलं आणि हा तांदूळ 1 तास आधी धुवून भिजत घातला. काबुली चणा रात्री भिजत घालून हळद, हिंग, मीठ घालून उकळवून घेतला. त्यानंतर ही कोथिंबीर आहे आणि मग हे ओलं खोबरं, त्यानंतर जिरं, त्यानंतर हा ठेचा घेतला आहे मी थोडासा, धण्याची पावडर आहे, हळद आहे, हिंग आहे आणि मी वांगी भात मसाला घेतला आणि हे खडे मसाले आहे, लवंग, काळी मिरी, 2 वेलच्या, 1 काळी वेलची आणि दालचिनी, दालचिनी नाही, तेजपान. आता हे तुपात मी डायरेक्ट सगळे मसाले टाकले आणि जिरं पण टाकलं आहे. आणि आता हा थोडासा ठेचा टाकून थोडंसं आपण हे करून घेऊया. आणि मग काबुली चणा टाकला आहे आणि हा छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये थोडासा हा वांगी भात मसाला पण आपण टाकतो आहे आणि मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ टाकून पाणी आटेस्तवर छानपैकी याला भाजून घेतलं. आणि आता त्यामध्ये मीठ टाकलं, उरलेली धण्याची पावडर टाकली, पाणी टाकलं आणि आता याला कुकरला आपण शिटी लावतो आहे. माझ्याकडे दालचिनी पावडर होती, ती पण मी थोडी यात टाकलेली आहे. आपला हा मऊ मोकळा भात तयार झाला. यामध्ये आता ओला नारळ, कोथिंबीर घालून आपण हा सगळा मिक्स करून घेतो आहे आणि हा पूर्ण राईस मी आता काढला. हे 1 पॉट मील एका वेळेस खायला छान लागतं. या भाताबरोबर तुम्ही कढी, रसम किंवा सांबार असं करू शकता किंवा मग तुम्ही बुंदीचा रायता पण ठेवू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा.